विचारला होता आणि त्यावर अर्थमंत्री थोड्याशा चिडचिड नक्कीच चिडण्याचे कारण नव्हतं. कारण आज ज्या परिस्थितीमध्ये आमचा देश चाललेला आहे ते सरकार जसा आपली पाठ स्वतःच्या हाताला थोपटून घेतात, तर तो प्रश्न जो होता त्यांना स्पेसिफिक प्रश्न असा होता माझ्यावाला की ज्याप्रमाणे आज रुपया पळत आहे. विद्यमान पंतप्रधानांनी ज्यावेळेस म्हटलं होतं कि जब जब देश का रुपया गिरता है तो इस देश के पंतप्रधान की साख गिरती है और देश की साख गिरती है. जर आज 49% 2014 पासून तर 2026 पर्यंत 49% जर रुपया पडलेला आहे, आज देशाची शाख पळत नाही आहे का? आज पंतप्रधानांची शाख पळत नाही आहे का? हा प्रश्न त्यांना डिवसला आणि त्यांनी जे माझे प्रश्न होते त्याचे उत्तर देण्यापेक्षा त्यांनी वेगळंच काहीतरी बोललं आणि ते चीड आपल्या सर्वांना दिसली असेल कशा प्रकारची चीड होती. कारण आज देशामध्ये आर्थिक संकट आहे, गॅसचं आहे, पेट्रोलचे आहे. पण त्या विषयावर आम्ही जेव्हा विचारलं की रुपया ज्या प्रमाणात पळत आहे आणि जे रुपया डॉलरच्या मुकाबले पळत आहे आणि त्यानुसार खुदरा महागाई वाढत आहे, किती पर्सेंट वाढत आहे? त्यांनी मला उत्तरामध्ये 1.9% महागाई वाढलेली आहे असं सांगितलं. जेव्हा की द इकॉनॉमिक्स ऑफ टाइम मध्ये 3.21 महागाई वाढलेली आहे. हे फरवरी मधले त्यांचे आकडे आहे आणि ते आकड्यावर न बोलता काहीतरी ते पंतप्रधानाला वाचवण्याचा प्रयत्न आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत दिसले. तुम्ही एका रेफरन्स दिला इकॉनॉमिक्स टाइम पेपरचा, तोही तुम्हाला पूर्ण देऊ दिला नाही. अध्यक्षांनी तिथेही तुम्हाला शांत बसलं. मी माझी जागा सोडून समोर गेलो की माझा प्रश्न त्यांना समजेल आणि ते उत्तर देतील ह्या अपेक्षा समोर गेलो, पण त्यांना ते उत्तर द्यायचंच नव्हतं हे स्पष्ट झालं. त्याचमुळे पूर्ण विपक्ष उभा झाला. त्यांना वेगवेगळे सर्व सदस्यांनी प्रश्न केला की जे स्पेसिफिक प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर तुम्ही द्या. तुम्ही बोलत असताना तुमच्याच पक्षाचे आणि महाराष्ट्रातील खासदार पाठीमागून असताना चित्र बघायला मिळालं. नेमकं ते कशामुळे हसले होते? कारण त्याचा मेसेज खूप वेगळा आहे. बरोबर आहे, कारण की जो प्रश्न होता तो प्रश्नाचे उत्तर नाही मिळत होता आणि वेगळंच काहीतरी उत्तर देत होते. त्यामुळे त्यांना हसू येत होतं का एवढं तर साधारण नाही आहे की जो राज्यमंत्री आहे आणि कॅबिनेट मिनिस्टर निर्मला सीतारामनजी हे दोघंही आमच्या प्रश्नाची उत्तर देत नव्हते, म्हणून ते हसू येत होतं का प्रश्न काय आहे, मूळ प्रश्न सोडून वेगळंच काहीतरी उत्तर द्यायचं. ज्याप्रमाणे त्यांनी मला लेखी पण उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर मी पुन्हा पत्र लिहिणार आहे की आपण जे मला प्रश्न मांडलेले आहे त्या प्रश्नाचे उत्तर न देता वेगळंच काहीतरी गोल गोल फिरवून त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे. एक प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे की महाराष्ट्रात मंगलप्रभात सोडांनी पत्र दिले की गॅस सिलेंडर पुरवा समाजाला एका मंत्र्यानं दुसऱ्या मंत्र्याला पत्र. नक्कीच त्यांनी आपला समाजाचा प्रेम दाखवला, पण ते विसरले की ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, न की फक्त एका समाजाचे आहे. आज पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र तर आहेच. मी ज्या जिल्ह्यातून येतो नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं मुख्यमंत्री आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहे, राज्याचे राजस्व मंत्री आहे, 3 हेवीवेट मिनिस्टर असल्यानंतरही हिंगणा विधानसभेमध्ये परवाच्या दिवशी रस्ता रोको लोकांनी केलं. कारण की गॅस सिलेंडर मिळत नाहीये, 5-5 हजार रुपयामध्ये ब्लॅक होत आहे. आणि जेव्हा सरकारला आम्ही प्रश्न विचारतो सरकार सांगते की सर्व व्यवस्थित आहे, आमच्याकडे भरपूर साठा आहे, पण साठा असल्यावर लोकांना मिळत नाही. ही जी परिस्थिती आहे त्या बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं याच्यावरून सिद्ध होत आहे. सरकार खोटं बोलते असं म्हणायचं का? नक्कीच खोटं बोलत आहे. आज आम्ही पुन्हा हाऊसमध्ये सर्व सांसद उभे झालो की याच्यावर चर्चा करा. ज्याप्रमाणे गॅस क्रायसिस आलेले आहे, पेट्रोलचे क्रायसिस तयार झालेले आहे, डिझेलचे क्रायसिस तयार झालेले आहे, त्यावर तुम्ही चर्चा घ्या. तर आपण बघितलं असेल की जे संसदीय मंत्री आहे किरण रिजिजूजी त्यांनी उत्तर दिलं की आम्ही कमिट करतो तुमच्यावर चर्चा करायला, पण कधी करणार याच्यावर ते बोलायला तयार नाही. कारण की 2 तारखेला हाऊस संपत आहे, पण त्यांनी तारीख आता सांगितली नाही आहे. नाशिक महापालिका अजित पवार यांच्या स्मारकाची घोषणा केली, पण स्मारकासाठी निधीची तरतूद नाही म्हणून नाशिक महापालिकेत तुम्ही कसं पाहता एकंदरीत अजित पवारांच्या बॅनरवर फोटो जातोय? नक्कीच जे महायुती सरकार आहे ते कशा प्रकारे आपल्या मित्र पक्षांना जागा देते आणि कशा प्रकारे त्यांना संपवण्याचं काम करते या कितीतरी उदाहरण आहे.
तर त्यात अजित पवार साहेबांना न्याय मिळेल असं मला तर वाटत नाही. कारण यांच्याकडून अपेक्षा करणं तर अपेक्षा भंगच होणार आहे, एवढंच मी सांगू शकणार.